चंद्रपूरचा वडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चिमूरचा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख। यातील वडा आणि जोडा काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरी चिमूरचा घोडा अर्थात श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा यात्रा आपलं अस्तित्व आजही टिकवून आहे। वसंत पंचमीपासून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात या यात्रेला सुरुवात होते। यात्रेचं यंदाचं 317वे वर्ष। या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढण्यात येणारी भव्य मिरवणूक। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक यात्रा पार पडते। विशेष म्हणजे जगन्नाथपुरीप्रमाणे इथंही हातानं लाकडी रथ ओढण्याची परंपरा आहे। पेशव्यांनी या यात्रेला खरं वैभव मिळवून दिलं असं म्हणतात। पंचमीला नवरात्र चालू झाल्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी रथ काढून विधिवत पूजा केली जाते। नवमीच्या दिवशी गरुड वहन होते। एकादशीच्या दिवशी हनुमान वहन होते आणि माघ शुद्ध त्रयोदशीला बालाजी महाराजाची घोडा रथयात्रा उत्सव साजरा होतो। देवाजीपंत चोरगडे यांनी राजांना मदत करणाऱ्यांनी जे युद्ध जिंकलं त्या युद्धामध्ये राजांनी विचारलं की तुला काय पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रीहरी बालाजीच्या कृपेमुळेच मला हे सर्व मिळालं आहे। तेव्हा श्रीहरी बालाजीचं मंदिर स्थापित करण्याकरता मला आपणाकडून 5 लाखाचा संकल्प द्यावा अशी माझी इच्छा आहे। 5 लाखाचा संकल्प इच्छा व्यक्त केल्यानंतर श्रीमंत दानोजीराजे भोसले यांनी 5 लाखाचा निधी तर दिलाच, परंतु सोबत 200 एकर शेती सुद्धा देवस्थानच्या सुपूर्द केली। यंदा बालाजी मंदिराच्या आवारात स्थानिक भक्तांनी सोमनाथ मंदिराची प्रतिकृती निर्माण केली आहे। ती बघण्यासाठी हजारो भाविक चिमूरमध्ये दाखल होत आहेत। बालाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे। त्यांच्याबद्दल आम्हाला इथे खूप श्रद्धा आहे आणि आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला रोज नियमित येतो। जी यात्रेचा दिवस आहे तो रात्री 12 वाजताला सर्वजण इथं जमतात आणि अतिशय सुंदर कार्यक्रम होतो। याच्यामुळे मला हा इथला जो आहे वातावरण तो पण आवडतो आणि यात्रा पण आवडते। 15 दिवस चालणारी ही घोडा यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी गोपाळकाला करून संपते। या 15 दिवसांच्या कालावधीत यात्रेत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते। खाऊ आणि खेळण्यांच्या दुकानांच्या गर्दीत बच्चे कंपनीही रमतात। तेव्हा एकदा तरी या यात्रेला नक्की या। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।